तर आज मला माझा भेटला नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश. तर काय विषय आज विषय काय ना, आज व्हॅलेंटाईन डेचं सर्व बनवायचं होतं प्रोडक्शन, जे काल रेडी केलं होतं. तर आज मला लिफ्टमध्ये माझा फॅन सुद्धा भेटलेला. मी स्टार्टिंगलाच ते टाकलंय व्हिडिओ. विरायला बघतो तर फार गर्दी होती आणि मला ट्रेन पकडायची होती, त्यामुळे गर्दी बघा किती होती. त्यामुळे गर्दीत मी चढलो, बघतो तर फॅन सुद्धा एकदम बंद होता आणि फार गरम होत होतं आणि मला सर्दी खोकला झाला. तर कप्सिल घेतलं. तिकडून आला मी मेट्रो स्टेशनला. मेट्रो स्टेशनवरून मी मेट्रो वगैरे पकडली आणि आला हॉटेलमध्ये. आल्याला बघतो तर शेफने आपलं मस्त हे जे आपण बाकडं बनवलेलं त्याला पेंटिंग चालू केली. पण झालं असं की ते बाकडं तुटलं आणि परत शेफला मेहनत करावी लागली हे जोडण्यासाठी. त्यानंतर मला एक रेसिपी दिली काढण्यासाठी, तर मी रेसिपी वे करून ठेवली आणि त्यानंतर आपला हा रेड वेल्वेट केक शेफ तयार करायला लागले होते. आणि त्यानंतर हे शेफने बनवलं होतं फ्लावर जे चॉकलेटचं होतं आणि हे त्यांनी असं डेकोरेट बनवलं होतं, ह्याला डिस्प्ले बोलतात. आणि हे रेड वेल्वेट केक ठेवण्यासाठी ते बनवलेलं हार्ट शेपचं. त्यानंतर मी गेलो जेवण करण्यासाठी, म्हणजे लंचसाठी खाली आपल्या कॅफेटेरियामध्ये. तर जेवण काय एवढं खास नव्हतं आज. त्यानंतर मी आलो आपल्या फिओना रेस्टॉरंटमध्ये बुफे आउट करण्यासाठी. तर तिकडे काहीतरी शूट चालू होतं, कसलं शूट होतं ते काय कळलं नाही मला. वरती येऊन बघतो तर आपला शेफने मस्तपैकी ते बॉक्स बनवायला घेतलेलं, ज्यामध्ये ओपेरा केक ठेवायचा होता. तर हा असा बॉक्स बनवलेला ज्यामध्ये आपण हा ठेवणार होतो ओपेरा केक, आणि हा रेड वेल्वेट केक साठी त्याने शेफने बनवलेला. त्यानंतर लगेच त्याला आपण हा पेंटिंग सुद्धा करून घेतला, म्हणजे त्याला स्प्रे वगैरे करून घेतला. आणि हा शेफ स्प्रे वगैरे करत होता, थोडं शूट केलं मला टाइम भेटला तर. आणि आपल्या धीरज शेफने सुद्धा मस्तपैकी आपले कुकीज बनवले होते, जे हार्ट शेपचे कुकीज होते. खाली जाऊन बघतो तर मला माझा मित्र भेटला, जो कॉलेजचा मित्र होता, ओम. त्यानंतर रात्री आपल्याला एम्युनिटी सुद्धा आल्या, त्या बनवल्या. आणि बकलावा सुद्धा बनवलेला, जो शेफने बनवला होता. आणि हे हार्टवाला जे आपण डेकोरेट बनवलं त्याला पण शेफने स्प्रे करून घेतला. आणि हे ऑन्त्रमेत होते, त्यांना पण स्प्रे वगैरे करायला सुरुवात केली. खाली जाऊन बघतो तर आमची ती एक ट्रेनी सुद्धा आली होती, ती चापड चापड करत होती. जेवण झाल्यानंतर मी लगेच निघालो वर येण्यासाठी. तर शेफ बोलतो की जरा फोटो वगैरे काढू. फोटो वगैरे काढला ना की चालू मी आपला हे ग्लेजिंग करायचं होतं, जे रॉशर ग्लेज असते ते करायचं होतं. त्यानंतर सर्व वाइंड अप करून मी निघालो घरी येण्यासाठी. तर आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.